चला नमस्कार मित्रांनो, आजपासून आपल्या चॅनलवरती दररोज व्हिडिओ असणार आहेत गणिताचे डिटेल विथ शॉर्ट ट्रिकने। तर बघा, पहिला एक क्वेश्चन घेतला मी, आज एका क्वेश्चनवरच बास करतोय। 3 क्रमागत समसंख्यांची बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? आणि हा STI प्रीला 2012 साली विचारलेला आहे। तो ऑप्शन दिलेले 4, 3, 5 आणि 8। मी तुम्हाला दोन पद्धतीने सांगणार आहे, डिटेल आणि शॉर्ट मेथड देखील। ओके, आजपासून आपल्या चॅनलवरती दररोज म्हणजे रोज व्हिडिओ असणार आहेत। तर छान प्रकारे चॅनल सबस्क्राइब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। तर बघा, 3 क्रमावर समसंख्येची बेरीज दिलेली, आपण व्हेरिएबल कन्सिडर करून बी सोडू शकतो, म्हणजे ती झाली डिटेल मेथड। तर बघा, पहिली संख्या आहे का ती x मानली, समजा म्हणतो मी, समजा पहिली संख्या x झाली, दुसरी संख्या काय होणार आहे x अधिक 2 होणार आहे, आणि तिसरी संख्या काय होणार आहे x अधिक काय होणार आहे 4 होणार आहे। इकडे बघा, समसंख्येमध्ये जर समसंख्या ॲड केली तरच इवन नंबर येते। बघा, पहिली x मानली, मग x + 2 x + 4 झाल्या 3 सांगितले ना, 3 क्रमावर समसंख्यांची बेरीज 126 दिलेली झालं। तर मी काय करणार आता, ह्यांची बेरीज आपल्याला दिली, तर मग त्या अटीनुसार पुट करणार। x बेरजेमध्ये x अधिक 2 बेरजेमध्ये x अधिक 4, या सर्वांची बेरीज काय दिलेली, म्हणजे 3 संख्यांची बेरीज 126 दिलेली, 126। इथपर्यंत क्लिअर? आता हे x हा x मिळून किती x झाले 3x, इथं 3x लिहिले बेरजेमध्ये। आता स्थिर संख्येची बेरीज करा, 4 आणि 2 मिळून किती झाले 6, बरोबर ती 126। ह्याला थोडा वेळ लागेल बघा, डिटेल आहे, पण डिटेल आपल्याला गणित समजतं बघा, डिटेल येणं आवश्यकच आहे। आता हे 6 आहेत ना, स्थिर आहेत, ते राईट साईडला ट्रान्सफर करा, म्हणजेच देअरफॉर 3x = 126 - 6, म्हणजेच 126 मधून 6 गेले, खाली किती राहिले 120। इथपर्यंत क्लिअर झालं? मला फक्त आणि फक्त x हवा आहे। मग इथं काय करतो, x बरोबर 3, हे 3 गुणाकारमधले तिकडे जर पाठवले तर भागाकारमध्ये, म्हणजे 120 छेदामध्ये 3 येणार आहे। इथपर्यंत क्लिअर झालं? 3 ने डिवाईड करा, बघा 3 × 12, 0 ॲज इट इज राहिला, म्हणजे xची किंमत किती आली 40। मग पहिली संख्या कोणती मानलेली x, पहिली संख्या आली बघा 40, दुसरी 40, xची किंमत 40 आहे, 40 आणि 2 किती आले रे 42। ओके, इथे 42। आता तिसरी काय होणार आहे 40 आणि 4 44। इथपर्यंत क्लिअर झाला? ओके, आता काय करायचं, त्यांनी काय विचारले पुढं, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक आपल्याला ह्यांचा आणि ह्यांचा फरक शोधायचा आहे। येतोय 44 वजा किती आले 40, 4 आले। अशा प्रकारे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे। बघा, आता ह्याच्यावरली शॉर्ट कशी असणार आहे बघा, खूप सोपी राहते शॉर्ट। तर क्वेश्चन अगोदर समजून घ्या काय दिलेला आहे। 3 क्रमावर समसंख्यांची बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? तर काय करायचं, जी बेरीज दिलेली आहे, तुम्हाला सरासरी चॅप्टर आठवत असेल, सरासरीमध्ये काय असतंय, दिलेल्या संख्येची बेरीज छेदामध्ये एकूण संख्या, म्हणजे काय असते रे सरासरी असते। तसंच आपल्याला 3 क्रमावर संख्यांची बेरीज आपल्याला 126 दिलेली, अर्थातच मग काय होणार आहे 126ला मी काय केलं 3 ने काय केलं डिवाईड जर केलं, तर मला मधली संख्या म्हणजे सरासरी निघणार आहे। ओके, मग 2 ते 3 स्टेपमध्ये आन्सर निघते बघा शॉर्ट ट्रिकने। मग बघा 3 ने डिवाईड करा, काय म्हटलं, जी बेरीज दिलेली 3 क्रमावर समसंख्येची, मग सरासरीचं सूत्र काय सांगतं आपल्याला, दिलेल्या संख्यांची बेरीज छेदामध्ये एकूण संख्या, मग दिलेल्या संख्यांची बेरीज आपल्याला 126 दिलेली, दिलेल्या संख्या 3 आहेत, त्याने डिवाईड जर केलं, मला मधली संख्या किंवा सरासरी ओके निघणार आहे। तर काय आहे बघा, मधली संख्या भाग द्या 3 ने, 3 × 4 किती 12, 3 × 2 किती 6, मग मधील संख्या कोणती रे, मधली संख्या 42 आहे। ओके, मग त्याच्या ही मधली बघा, आणि क्रमावर 3 संख्यात ही मधली जर असेल तर अगोदरची सम कोणती असणार आहे क्रमावर, ती असणार आहे 40। आपल्याला फक्त 3च विचारल्यात, ही 42,
त्याच्या पुढील क्रमागत समसंख्या कोणती असणार आहे? 44. ओके, त्याच्या पुढली 46, परंतु आपल्याला नाही का 3च विचारलेल्या आहेत क्वेश्चनमध्ये. मग आपल्याला तिसरी आणि पहिली ह्यांच्यामधला डिफरन्स विचारला, फरक विचारला आहे. मग 44 आणि 40मधला फरक कितीचा आहे? 44 वजा 40 बरोबर ती किती? 4चा. किती वेळ लागला? कन्सेप्ट क्लिअर असायला हवी आणि डिटेल मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. ओके, तर भेटूया अशाच डिटेल आणि विथ ट्रिक्स या कंटेंटने. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.